नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, खरं तर गेले 4-5 दिवस आजारी होतो. काय आजार होत आहे सांगायची गरज नाही. वय सरकलं की कसले ना कसले आजार असतात. पण त्यातून सावरताना जी काही परिस्थिती निर्माण झाली आहे, पहलगाम, समोरासमोर गोळ्या घालण्यात आल्या. पण डोकं सुन्न झालं मित्रांनो. खरं सांगतो, बोलावं तर काय बोलावं, रागवावं तर किती रागवावं, दुःख किती करावं आणि समजवायचं तर कोणाला समजवायचं असा प्रश्न पडला. आणि डोकं सुन्न झालं. काही काही डोकं चालत नव्हतं. मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो, राग वगैरे ठीक आहे, राग मलाही आलेला आहे. पण आपल्या हातात काही करणं नसेल. माणसाला अनुभवातून शिकला पाहिजे. माणूस शिकतो कशातून? शाळेत जाऊन, कॉलेजमध्ये जाऊन, विद्यापीठात जाऊन माणूस शिकतो असं मला वाटत नाही. शिकणं म्हणजे आयुष्य असतं. आयुष्यातल्या प्रत्येक वाईट अनुभवातून काय चुका करू नयेत हे माणूस शिकतो. सुखातून माणसाला शिकता येत नाही. जी जी संकट येतात ती संकट माणसाला शिकवून जातात. मी कुठेतरी वाचलेलं आठवतं. एकदा कुंती ही काहीतरी त्या भगवान श्रीकृष्णाची मावशी वगैरे का आत्या लागत होती. आणि एकदा श्रीकृष्ण तिला म्हणतो की मी तुझ्यावर भयंकर प्रसन्न झालेलो आहे, तुला पाहिजे तर वरदान मागून घे. अशा वेळेला कुंती म्हणते, जेवढी संकट आणशील तेवढी आण. तर भगवान सुद्धा चकित होतो. श्रीकृष्ण तिला विचारतो, मी वरदान सांगतोय, शाप नाही. तो म्हणते हो, कारण संकट काळात तुझी आठवण येते आणि संकट माणसाला शिकवतात. मित्रांनो, आपण गेल्या 70-75 वर्षामध्ये इतक्या संकटातून गेलोय. त्या संकटातून परत उभे राहतो. पण काही शिकतो का असा मला प्रश्न पडलाय. जे काय पहलगामला आणि झालंय त्यानंतर माझ्यासमोर हा प्रश्न पडलाय की आपण शिकतो का? काय शिकतो? डोकं सुन्न झालं मित्रांनो. कारण त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडतात आणि त्यातून सावरल्यानंतर आपण त्याच त्याच चुका करत राहतो. आणि अनेकदा मी सांगतो, माझ्या व्हिडिओमधून, बोलण्यामधून मी अनेकदा सांगत असतो की दुसऱ्या समोरचं जे संकट आहे ते फक्त त्याला शिकवण्यासाठी नसतं, आपल्यालाही काही शिकवत असतं. आपण ते शिकणार आहोत का? धडा सगळ्यांना असतो आयुष्याच्या प्रत्येक अनुभवातून. म्हणून पुस्तकं किंवा शिक्षणाची वेगवेगळे ग्रंथ कशाला निर्माण झाले, इतिहास कशाला निर्माण झाला? इतिहास काय असतो? असं म्हणतात, एका मोठ्या इतिहासकाराचं वचन कुठेतरी मी वाचलं होतं की इतिहासापासून आपण काय शिकतो, तर इतिहासापासून आपण काहीच शिकत नाही, म्हणून इतिहासाची पुनरावृत्ती होते. याचा अर्थ काय होतो मित्रांनो? इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काय होतं की इतिहासात आपल्याकडून घडलेल्या चुका किंवा इतिहासापासून आपण काही शिकून धडा घेतला, तर त्याच चुका आपण परत करत नाही. आणि त्या चुका परत केल्या नाहीत तर मग ती संकट परत येत नाहीत. पहलगामला जे काय झालंय ते मारेकरी होते, ते जिहादी होते, ते पाकिस्तानी होते, यात काहीही नवीन नाहीये. काहीही नवीन नाही. हे परत परत होत राहिलेलं आहे. परत परत होत राहिलेलं आहे. आणि आपण त्यापासून धडा घेत नाही. आणि कोणी एखादा धडा आपल्याला शिकवायला जात असेल, समजवायला जात असेल, तर आपण त्याची हेटाळणी करतो. असं काय परत परत होतं का? मित्रांनो, एक साधी गोष्ट सांगतो. 1.5 वर्ष उलटून गेलं. इस्रायल आणि हमास युद्ध चालू आहे. तो काय फक्त इस्रायलसाठी धडा होता का? नाही, तुमच्या माझ्यासाठी सुद्धा, भारतासाठी सुद्धा तोच धडा होता. कारण इस्रायल हमास यांच्यातला संघर्ष आणि काश्मीरच्या निमित्ताने हिंदूंच्या विरुद्ध गजवाये हिंद म्हणून पुकारलेला जिहाद, यामध्ये तसूभर फरक नाहीये मित्रांनो. तसूभर फरक नाहीये.
जरा तुलना करून बघा काय घडलंय. 1.5 वर्षापूर्वी इस्रायलमध्ये काय घडलं ते डोळसपणे बघा, मग कळेल की आपण त्यापासून धडा घ्यायला पाहिजे होता, तो धडा घेतला नाही. इस्रायल मधल्या ज्यूंचा, ते ज्यू राष्ट्र आहे, त्यांचा काहीतरी एक मोठा वार्षिक सण असतो आणि त्या सणानिमित्त सगळेच्या सगळे काम काहीसे गाफील होते, आनंदोत्सव चालला होता. अशा वेळेला सुरक्षा ढिली पडते, सावधपणा ऑफगार्ड होतो आणि त्याच वेळेला गाझामधल्या जिहादींनी जे कंपाऊंड त्यांच्यापासून बांधलेलं होतं इस्रायलमध्ये घुसण्यापासून, ते तोडून थेट रणगाडे आणि ट्रक आणि चिलखती गाड्या आत आणल्या आणि बेसावत असलेल्या ज्यू गावांवर, वस्त्यांवर हल्ले चढवले. डोळ्या देखत एकमेकांच्या कुटुंबियांच्या डोळ्या दाखत त्यांची मुलं मारली, पोरं मारली, म्हातारे मारले. अनेक काहीतरी शेकड्यांनी अपहरण करून माणसं नेली आणि ओलीस ठेवली. त्यानंतर इस्रायलने जोरदार युद्ध पुकारलेलं आहे, जोरदार युद्ध पुकारलेलं आहे. जवळजवळ सगळा गाझाचा हे आहे, पट्टा आहे, तो जमीनदोस्त करून टाकलाय, भुई सपाट केलेला आहे. तरी हमास माघार घेत नाही, हमास माघार घेत नाही. उलट हमास वर हल्ला करताना इस्रायलने गाझा पट्टीतल्या जे जे कोणी मुस्लिम आहेत त्यांच्यावर अन्याय केला, त्यासाठी ऊर बडवणारे इथे पण आहेत. काल परवा बंगालमध्ये मुर्शिदाबादला जे काही दंगल झाली त्याच्यात पण हमासचा झेंडा फडकवला गेला. लक्षात घ्या मित्रांनो, मुर्शिदाबादला मधला मुस्लिम, न कोण रोहिंग्या असेल, बांगलादेशी असेल किंवा पश्चिम बंगाल मधला मुस्लिम असेल, मुर्शिदाबाद मध्ये दंगल करणारा, पण त्याला हमासशी नातं जोडता येतं. पण आम्हाला इस्रायलचे जे अपहरण केलेले आणि गोळ्या घातलेले लोक आहेत त्याच्याशी स्वतःला आयडेंटिफाय करता येत नाही, म्हणून डोकं सुन्न होतं. काय होणार हे डोळ्यासमोर दिसतंय आणि ते सत्य आहे. पहिली संधी मिळाली की जिहाद म्हणजे, काफिरांना मारणं म्हणजे जिहाद, हे जगजाहीर आहे. तरी आम्ही सुधारतील सुधारतील जे हमासने केलं त्यापेक्षा पहलगाम मध्ये काय वेगळं झालं ते मला कोणीतरी सांगावं. हे सुद्धा आमचे अगदी महाराष्ट्रातले, पुण्यातले किंवा आणखीन कुठले नागपूरचे लोक सुट्टी करायला, उन्हाळ्याच्या सुट्टीत पहलगाम आणि काश्मीरचं पर्यटन करायला गेले होते. एक प्रकारचा उत्सव, आनंदोत्सव साजरा करायला गेले होते की परत एकदा काश्मीरमध्ये पर्यटनाचा व्यवसाय वाढतोय, पर्यटन वाढतंय, सांगायला गेले होते, करायला गेले होते आनंदोत्सव. जसे तो वार्षिक उत्सव ज्यू मंडळी इस्रायलमध्ये साजरा करत होती, तसे आमचे लोक पहलगाम मध्ये सुट्टीचा आनंद लुटायला गेले होते आणि त्यांचा जीव कोणीतरी लुटला, आप्त स्वकीयांसमोर लुटला आणि केवळ हिंदू आहेत म्हणून लुटला, केवळ मुस्लिम नाहीत म्हणून लुटला. इस्रायल मधले लोक हिंदू नाहीत, ज्यू आहेत, पण मुस्लिम नाहीत. इस्रायलींचा गुन्हा एकच आहे की ते मुस्लिम नाहीत आणि पहलगामला मारले गेलेले किंवा कसे बसे बचावलेले आहेत ते सुद्धा मुस्लिम नाहीत. गुन्हा काय आहे लक्षात घ्या मित्रांनो, गुन्हा काय? तुम्ही हिंदू आहात हा सुद्धा गुन्हा नाही, तुम्ही मुस्लिम नाही आहात. आणि अनेक जण मग मोठ्या छात्या बडवून सांगेल आम्ही तर कुठला धर्म मानत नाही, आम्ही तर नास्तिक आहोत. नास्तिक असणं हा सुद्धा गुन्हा आहे. ज्या वेळेला जिहादचा ज्वर चढलेला असतो, डोक्यात ते भिनलेलं असतं, तेव्हा तुम्ही मुस्लिम नसणं हा गुन्हा असतो. तुम्ही हिंदू असा, पारशी असा, ज्यू असा, आणखीन कोणी असा, पण मुस्लिम नसणं हा तुमचा गुन्हा आहे. तुम्ही कुठलाही धर्म पाळत नाही,
तरीही तुम्ही गुन्हेगार आहात. का? कारण तुम्ही मुस्लिम नाही आहात, आणि मुस्लिम नाही आहात म्हणून तुम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये. काल परवा आपल्याकडे औरंगजेब आणि औरंगजेबावरून काय काय त्याची कबर, काय काय युक्तिवाद झालेत मित्रांनो. त्या औरंगजेबाने शेकडो लोकांची कत्तल केली आणि जिजिया कर लावला होता. जिजिया कर कशासाठी होता? जिजिया कराची व्याख्या काय आहे? की तुम्ही मुस्लिम नाही आहात आणि तरीही तुम्हाला जगण्याची मुभा देण्यात येते, त्याचा कर येतो. तुम्हाला न मारण्याचा कर. का? तर तुम्ही मुस्लिम नाही आहात. आणि इथे त्या सांगतायत ना, आता जे जीव मुठीत धरून कसे बसे आलेत, ज्यांचे आप्तस्वकीय बाप किंवा मुलगा किंवा भाऊ मारला गेलाय, ते काय सांगतात? त्यांना कलमा म्हणायला सांगितलं. हिंदू मुस्लिम वेगळे व्हा म्हणून सांगितलं. कलमा नमाज पढून दाखवा म्हणून सांगितलं. ते जमत नाही. मग तुम्ही मरण्याच्या लायकीचे आहात. कारण मुस्लिम नसणं हा गुन्हा आहे, हिंदू असणं हा सुद्धा गुन्हा आहे. यात काही नवीन नाहीये मित्रांनो. इस्लामचा इतिहास अभ्यासा. मुद्दाम इस्लामचा अभ्यास करा. हे शेकडो वर्ष चालत आले, शेकडो वर्ष चालत आले. औरंगजेब नाव कशाला बदललं, कबर कशाला, हे सगळं बोलणारे जे आहेत ना, त्यांना सुद्धा यातून सुटका नसते. फक्त त्यांच्यावरती वेळ आलेली नाही, म्हणून त्यांना हा सगळा समन्वय सुचतो. आता ठीक आहे, आपण लगेच पाकिस्तानकडे बोट दाखवणार, पाकिस्तानच याच्या मागे आहे वगैरे वगैरे सगळे आरोप होतील. माझ्या मते पाकिस्तान नाही. पाकिस्तान हा त्यातला दुय्यम भागीदार आहे. पहिला भागीदार कोण असेल तर सेक्युलरिझम नावाचं थोतांड. सर्व धर्म समभाव हा सगळ्यात पहिला जिहादचा प्रायोजक आहे, स्पॉन्सरर आहे. स्पॉन्सरर कोण आहे? औरंगजेब आणि पहलगामला गोळ्या घालणारे यांच्यामध्ये फरक नसेल तर औरंगजेबाचं कौतुक करायला जाणारे सुद्धा त्याच पठडीतले असतात, नव्हे त्यांचे स्पॉन्सरर असतात. हे सत्य आपण स्वीकारू शकत नाही. मतांसाठी लाचार होणारे हिंदुत्ववादी आहेत आपल्याकडे. यापेक्षा आणखीन काय वेगळं सांगायचं तुम्हाला सांग. मुख्यमंत्री पदासाठी किंवा सत्तेसाठी शेपट्या हलवणारं हिंदुत्व इथे जन्माला आलेलं आहे. आता सुन्न होतं मित्रांनो डोकं, सुन्न होतं डोकं. गाझामध्ये काय चाललंय त्याच्यासाठी दुःखी कष्टी होणारे लोक इथे आहेत. अगदी बुद्धिजीवींपासून अडाण्यांपर्यंत. गाझा, सेव गाझा. आता कुठे सेव गाझा म्हणणारे? ते जितेंद्र आव्हाड बनियन घालून, टी शर्ट घालून सेव गाझा म्हणून ठाण्यात निदर्शनं करत होते. पहलगाम मध्ये जे हत्याकांड झालं त्यानंतर कोणाला वाचवायचं ते जितेंद्र आव्हाड सांगतील? मित्रांनो, आपण शिकायला तयार नव्हतो, आपण मरण्याच्याच लायकीचे असतो. मरण्याच्याच लायकीचे असतो. मारणारा गुन्हेगार नाहीये. परत परत तुमचे आप्त स्वकीय मारले जात असताना बेशरमपणे छोट्या छोट्या गोष्टीसाठी, छोट्या छोट्या स्वार्थासाठी जे असल्या प्रवृत्तीला विश्वासात घ्यायला बघतात ते गुन्हेगार आहेत. त्या क्राईम पेट्रोल आणि बघा, एखादा खून पाडला जातो, त्यानंतर त्याचा तपास सुरू होतो. त्यामध्ये भाडोत्री मारेकरी असेल तर मग त्याचा बोलविता धनी कोण हे शोधलं जातं. तुला कोणी सुपारी दिली होती? हे जे कोणी चार फोटो दाखवत आहेत, त्याची स्केचेस दाखवत आहेत, त्यांचं आणि त्या पुण्यातून गेलेल्या पर्यटकांचं काही भांडण नव्हतं. काही भांडण नव्हतं. एकमेकांची नावं एकमेकांना माहिती नाहीत. गोळी ज्याला घातली गेली त्याचं नाव गोळी घालणाऱ्याला माहिती नाहीये, त्याचा धर्म पण माहिती नाहीये.
मग का गोळ्या घातल्या? सुपारी घेऊन कोणाची तरी मर्डर करतो, खून पाडतो, त्याला सुद्धा मेलेल्या माणसाची देणं घेणं नसतं. त्याला ज्यांनी सुपारी दिली त्याचा हेतू असतो समोरचा माणूस मरावा. आणि म्हणून सुपारी देणं म्हणजे स्पॉन्सर करणं असतं. स्पॉन्सर करणं, प्रायोजक. जे काही काश्मीरमध्ये घडलंय, पहलगाम मध्ये घडलंय, त्याचा स्पॉन्सरर कोण आहे तो शोधा. तो सूत्रधार असतो. आणि तो सूत्रधार म्हणजे सेक्युलरिझम आहे हे लक्षात घ्यावं लागेल. 370 कलम हटवताना रक्ताचे पाट वाहतील, रक्ताच्या खून की नदिया बहेगी बोलणारे कोण होते? ते या 4 मारेकऱ्यांचे खरे स्पॉन्सरर असतात. पाकिस्तान नंतर येतो. पाकिस्तानने हत्यारं दिली असतील. ते क्राईम पेट्रोल मध्ये तुम्ही बघता ना, कोणतरी बेकायदा बंदुका पिस्तूल विकणारा असतो, तसा पाकिस्तान आहे. पण हे आपल्या भूमीमध्ये असे लोक असतात, त्यांना पाठीशी घालणारा हा खरा स्पॉन्सरर असतो. आता सुद्धा एवढं झाल्यानंतर शरद पवारांच्या काळातले, शरद पवारांचे लाडके माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणतात त्यांनी धर्म विचारला, ह्याचा काही पुरावा नाहीये. काय बघाय मित्रांनो, लाज लज्जा शरम नाहीये लोकांना. अशा वेळेला वाटतं की त्या पर्यटकांमध्ये एक अनिल देशमुख असायला हवे होते. अनिल देशमुखांना विचारायला पाहिजे, तुझा धर्म काय, तू कलमा म्हणून दाखव, नमाज पढून दाखव, नाही तर घालतो गोळी. हा अनुभव अनिल देशमुखांना यायला पाहिजे होता. प्रत्येक गोष्ट पुरावा मागायचा असतो मित्रांनो. ज्यांनी भोगलंय ते येऊन सांगतायत, त्याच्यावर अनिल देशमुख सारखा माजी गृहमंत्री अविश्वास दाखवतो. यापेक्षा पाकिस्तानकडे बोट दाखवण्याची काय गरज आहे? काय गरज आहे? डोकं विचार करावा तितकं डोकं फुटेल का असं वाटतं कधी कधी. की साधी बुद्धी नाही तुम्हाला? साधी बुद्धी नाही. अरे बेचिराग झालाय तो संपूर्ण गाझा पट्टी. शेवटी तिथल्याच मुस्लिमांना रस्त्यावर उतरून हमास गो आउट, गेट आउट म्हणायची पाळी आली आहे. तरी ते लढणारे थांबायला तयार नाहीयेत. कारण त्यांचेही स्पॉन्सर त्यांच्या बाहेर बसलेले आहेत, इराणमध्ये बसलेले आहेत, लेबेनॉनमध्ये बसलेले आहेत. इथे आम्ही लगेच पाकिस्तानकडे बोट दाखवतो. इशरत जहानसाठी अश्रू घालणारे कोण होते? शरद पवार नव्हते? जितेंद्र आव्हाड नव्हते? कोण इशरत जहान? पट्टी जवळची वाटते. आणि आमच्याकडे आपले मारले गेलेले लोक सुद्धा रक्ताचे वाटत नाहीत. तेव्हा स्पॉन्सरर कोण बघावा लागतो. इतिहासापासून शिकायचं असतं. आम्ही जेव्हा ढिले पडतो, मारी करायला तुमचा एक गाफील क्षण पुरेसा असतो मित्र. एक गाफील क्षण. त्या क्षणी तो मारेकरी तुम्हाला मारून निघून जातो. आता ते 4 मारेकरी हुडकून मारले जातील, नो प्रॉब्लेम, त्यांच्या दृष्टीने तो प्रॉब्लेम नाहीये. ते मरायलाच पुढे आलेले आहेत. मुंबईत आलेली अजमल कसाबची टोळी ही मरायलाच आलेली होती. त्यांना असं वाटलं नव्हतं की आपण परत सुखरूप परत जाऊ पाकिस्तानला. ते मरायच्या तयारीने आले होते आणि मारले सुद्धा गेले. उरलेला एकटा अजमल हा फासावर गेला. पण जाता जाता त्यांनी किती लोकांना मारले ते बघा. मग असा विचार मांडणारे किंवा त्या दिशेने चिथावण्या देणारे हे स्पॉन्सरर असतात. मग ते कधी औरंगजेबाच्या कबरीसाठी येतात किंवा त्या संदर्भात बोलणारे असतात किंवा अनिल देशमुख यांच्यासारखे जे पुरावे मागतात.
मित्रांनो, 1.5 वर्षापूर्वी हमासने जे इस्रायलच्या काय त्या उत्सवाच्या दिवशी केलं, त्यापेक्षा पहलगाम मधली गोष्ट तसूभर वेगळी नाही. हे जर आपण ओळखू शकत नसू तर पुढच्या पुढच्या काय ती पथकं पाठवा मारायला, पहलगामला पाठवा, श्रीनगरला पाठवा, आणखीन कुठे कारगिलला पाठवा. आपण मरायसाठीच जन्माला आलोय, कारण आपण मुस्लिम नाही आहोत. आपल्याला जगण्याचा अधिकार नाहीये. जिहाद आणि सेक्युलरिझम या दोन गोष्टी अशा आहेत की तिथे तुम्ही मरायलाच जन्माला येता. गुन्हा काय होता मेले त्यांचा, आणि गोळ्या घालणाऱ्यांचा हेतू काय होता हे शोधत बसा. कित्येक पिढ्या जातील, उत्तर सापडणार नाही. उत्तर सापडणार नाही. मी एकच गोष्ट सांगेन की पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही. आधी आपल्या अंतरंगात डोकावून बघितलं पाहिजे. आपल्या खोळेपणामध्ये, आपल्या गाफीलपणामध्ये आपण आत्मनाशाची बीज पेरलेली आहेत. ती बघणार नसू आणि सुधारणार नसू तर मग असंच होत राहणार आहे. पुलवामा होईल, उरी होईल, मुंबई 26/11 होईल, बॉम्बस्फोट होतील, मुर्शिदाबाद होईल, आणि आपण सारवासारव करत राहू आणि पुढल्या पिढ्यांच्या अशाच हत्याकांडाची तरतूद करून ठेवू. आत्ता इथेच थांबतो मित्रांनो. नमस्कार.